रामकृष्ण हरी माऊली. गळ्यात तुळशीची माळ का घालावी? तुळशीची माळ ही फक्त माळ नाही, तर भक्तीचा श्वास आहे. गळ्यात तुळशीची माळ घातली की माणसाच्या आयुष्यात फक्त बाहेरचा बदल होत नाही, तर मन, विचार आणि आत्म्यामध्येही शांततेचा दिवा पेटतो. तुळस ही श्री विठ्ठलांना अत्यंत प्रिय मानली जाते. म्हणूनच वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला विशेष महत्त्व आहे. गळ्यात तुळशीची माळ धारण करणं म्हणजे विठ्ठलाच्या नामाशी आणि भक्तीशी स्वतःला जोडून ठेवणं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुळशीच्या माळेचं आध्यात्मिक महत्त्व, तिच्या मागचा भाव, वारकरी परंपरेतील तिचं स्थान आणि भक्तीचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या धावपळीच्या जगात माणूस शांतता शोधतो, पण खरी शांतता विठ्ठलाच्या नामात आणि तुळशीच्या पवित्र स्पर्शात मिळते, हे आपल्याला संतांनी सांगितलं आहे. तुळशीची माळ घातल्यावर माणूस फक्त भक्त दिसत नाही, तर त्याच्या वागण्यात नम्रता, प्रेम, संयम आणि देवावरील विश्वास वाढतो. ही माळ आपल्याला सतत आठवण करून देते की आपलं खरं धन म्हणजे विठ्ठल नामच आहे. आपले वारकरी म्हणतात, गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचं नाम, यापेक्षा मोठं सुख नाही या जगामध्ये, फक्त राम. तुळशीची माळ म्हणजे भक्तीचा धागा, जो विठ्ठलाशी मन जोडतो, जो दुःखात आधार देतो आणि आनंदात नम्र राहायला शिकवतो. आपल्या विठुरायाला आणि श्रीकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो किंवा श्रीकृष्णांना, विठ्ठलाला जेव्हा आपण भोग दाखवतो, त्यावेळेस त्या जेवणावर, त्या नैवेद्यावर तुळशीचं एकतरी पान ठेवलंच जातं. कारण जर नैवेद्यावर, त्या जेवणावर तुळशीचं पान ठेवलं नाही, तर तो भोग, तो नैवेद्य आपल्या विठुराया स्वीकार करत नाहीत. हे असं तुळशीचं महत्त्व आहे. जेव्हा आपण पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी येतो, तर त्या परिसरामध्ये आपल्याला दिसतं की काही लोक तुळशी विकायला बसलेले आहेत, तर ती तुळशी विठ्ठलांना अर्पण करण्यासाठी असते. विठुरायाच्या गळ्यात मोठमोठे तुळशीचे हार असतात आणि जे आपले वारकरी आहेत, ते देखील तुळशीचे गुच्छ घेऊन जेव्हा चरण दर्शनासाठी असो किंवा मुख दर्शनासाठी असो, तर ते तुळशीचे गुच्छ घेऊन दर्शनासाठी जातात. संत तुकाराम महाराजांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी नामस्मरणाचं महत्त्व सांगताना तुळशीचं पवित्रही सांगितलं आहे. कारण तुळस ही फक्त वनस्पती नाही, तर ती भक्तीचं एक प्रतीक आहे. म्हणूनच अनेक वारकरी रोज हरिनाम घेतात तेव्हा तुळशीची माळ घालतात. आणि आयुर्वेदामध्ये देखील तुळशीचं खूप मोठं महत्त्व आहे. आता तुळशी माळ घातल्यानंतर तिचा खरा अर्थ काय होतो? आपलं मन शुद्ध होतं, वाईट विचारांपासून आपण दूर राहतो, आपण विठ्ठलाच्या नामाशी जोडलेलो राहतो, अहंकार विसरून आपल्याला भक्तीचा मार्ग लागतो. तर तुळशी माळ घातल्यावर हे असे आपल्याला अनुभव दिसायला लागतात. या व्हिडिओमधून तुम्हाला हे तुळशीच्या माळेचं महत्त्व नव्याने जाणवेल आणि विठ्ठल भक्तीची ओढ अधिक वाढेल. गळ्यात माळ तुळशीची, ओठी विठुरायाचं नाम, भक्तीत हरपलं मन, मिळाला खरा विश्राम. विठुरायाच्या वाटेवर चालती भक्त सारे, विठ्ठल नाम घेताच दूर होती सारे अंधारे. तुळशीचा सुगंध जसा पवित्र करतो वारा, तसंच विठ्ठल नाम बदलतं जीवन सारा. विठ्ठल भक्ती म्हणजे फक्त देवपूजा नाही, तर मनात प्रेम, दया आणि समाधान जागवणं आहे. आपल्याला लवकर समजत नाही की आपला विठुराया म्हणजे काय आहे, तुळशीचं माळेचं महत्त्व काय आहे. जेव्हा पंढरपूरमध्ये आपण जातो, दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला कसं वाटतं, तोपर्यंत आपल्याला हेच समजत नाही की विठुराया नेमके काय आहेत आणि तुळशीची माळ ही काय आहे. जेव्हा आपण विठुरायाच्या पावन नगरीमध्ये जातो आणि विठुरायाचं दर्शन घेतो, तिथले वारकऱ्यांना बघतो, त्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघतो, तर ते सगळं निसर्गरम्य, आनंदमयी वातावरण बघून आपल्या मनाला एक वेगळीच शांती मिळते. तर त्याच शांतीचा अर्थ म्हणजे आपल्या गळ्यातली तुळशीची माळ. जेव्हा आपण आपल्या गळ्यामध्ये काहीतरी सोनं घालतो, तेव्हा आपल्याकडं चोरांचं लक्ष असतं, पण जेव्हा आपण गळ्यात तुळशीची माळ घालतो, तेव्हा आपल्याकडे स्वतः श्री भगवंतांचं, श्री विष्णूंचं, श्री विठ्ठलांचं, श्रीकृष्णांचं लक्ष असतं. आणि स्वतः भगवंतांचं आपल्याकडे लक्ष असणं म्हणजे यापेक्षा मोठं सुख कोणतंच नाही. जेव्हा आपण पंढरपूरला दर्शनासाठी येतो आपल्या विठुरायाच्या, तर तेव्हा बऱ्याचशा वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते.
त्यांनी तुळशीची माळ अशी एक हौस म्हणून घातलेली नसते, तर त्यांची विठ्ठलावर, आपल्या श्रीकृष्णांवर तेवढी श्रद्धा भक्ती असते, म्हणून त्यांनी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातलेली असते. आणि जेव्हा एखादा व्यक्ती समोरच्याच्या गळ्यातली तुळशीची माळ बघतो, तर तेव्हा त्याला त्या माळेचं महत्त्व माहिती नसतं. जेव्हा आपण गळ्यात तुळशीची माळ घालतो आणि आपण विठ्ठल दर्शन घेतो, विठ्ठलाची भक्ती आपल्या मनात जागृत होते, तेव्हाच आपल्याला तुळशीच्या माळेचं महत्त्व कळतं. तुळशीच्या माळेचा सुगंध भक्तीत दरवळे, विठ्ठल नाम घेताच दुःख सारे विरघळे. गळ्यात माळ, ओठी नाम, डोळ्यात प्रेम दाटे, पंढरपूरच्या भक्तीत मन कायम हरवते. जय जय रामकृष्ण हरी.